नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल सागर जलाची गुणधर्म या प्रकरणातील घनता हा घटक अभ्यासणार आहोत। आता सागर जलाचे जे तापमान असतं आणि सागर जलाची जी क्षारता असते, हे जे दोन गुणधर्म आहेत, या दोन गुणधर्माला सागरी जलाची घनता काय करत असते, नियंत्रित करते। मग ते कसं करते तर म्हणजे तापमान कमी झालं की पाण्याची घनता वाढते। घनता म्हणजे वजन। आता थंड पाणी आहे, त्याची घनता कशी असते, जास्त असते। तसेच जास्त क्षार आहेत ज्या पाण्यामध्ये, त्याची घनता सुद्धा कशी असते, जास्तच असते। म्हणजे क्षारतेपेक्षा तापमान हा गुणधर्म घनतेवर अधिक काय करतो, परिणाम करत असतो। म्हणजेच त्यामुळे काही वेळा जास्त क्षार असलेल्या पाण्याचे थराचे तापमान कसं असतं, कमी असले तरी त्या जलाची घनता कसं असते, इतर जलाच्या घनतेपेक्षा जास्त असते। आता याच्या उलट ज्या ठिकाणी तापमान व कमी आहे, क्षारताही कमी असलेल्या सागर जलाची घनता कमी त्या ठिकाणी असू शकते। याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी आकृती 6.10 खोलीनुसार या ठिकाणी वितरण दाखवलेलं आहे। पहिली आकृती बघा, खोली मीटरमध्ये दाखवलेला या ठिकाणी 500, 1000, 1500, 2000 असं 4500 पर्यंत। वरी काय दाखवलेलं आहे, तापमान अंश सेल्सिअसमध्ये। आता 4500 ते 1000 पर्यंत या ठिकाणी या आकृतीकडे पाहिल्यानंतर तेवढा काही फरक असलेला आपल्याला दिसून येत नाही, परंतु 1000च्या नंतर एकदम त्या ठिकाणी बदल झालेला आपल्याला दिसून येतो। तर या ठिकाणी सुद्धा बघा, क्षारता दाखवले दर हजारी। या ठिकाणी सुद्धा 1000 पर्यंत त्या ठिकाणी सरळ आहे आणि नंतर मात्र असा बदल त्या ठिकाणी 1000च्या नंतर झालेला आहे। परत त्या ठिकाणी घनता ग्रॅम किंवा घन सेंटीमीटरमध्ये दाखवलेला आहे। तर 1000 पर्यंत एकदम सरळ आहे आणि 1000च्या नंतर याच्यामध्ये असं फरक पडलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे 500 ते 0 याच्या दरम्यान त्या ठिकाणी खोलीमध्ये त्या ठिकाणी खूप बदल असलेला आपल्याला दिसून येतो। आता या तीन आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी द्यायची आहेत। तर या ठिकाणी प्रश्न असा विचारलेला आहे की वाढत्या खोली बरोबर तापमान, क्षारता आणि घनता यापैकी काय कमी होते। आता वाढत्या खोलीनुसार जसं खाली येईल, खोली या ठिकाणी खाली आकृतीमध्ये पाहायचं, तर वाढत्या खोलीबरोबर सागर जलाचे तापमान आणि क्षारता दोन्ही कमीच होते, मात्र घनता त्या ठिकाणी जास्त आहे, हे आपल्याला दिसून येतं। पुढे प्रश्न विचारायला दुसरा, किती खोलीनंतर या घटकातील बदल शून्यवत होतो। आता पृष्ठभागापासून म्हणजे वरच्या भागापासून 1000 मीटर खोलीपर्यंत सागर जलाचे तापमान, क्षारता आणि घनतेत बदल शून्य होत होतो। तेवढा बदल झाला का या ठिकाणी 1000च्या याच्यात? तेवढा बदल नाही, जवळजवळ शून्य म्हणजे एक लेवल दिसून येते। पुढे तिसरा प्रश्न विचारलेला, किती खोलीपर्यंत या घटकातील बदलाचे प्रमाण जास्त आहे। सहज सांगू शकतो आपण, या पृष्ठभागापासून 500 मीटर खोलीपर्यंत सागर जलाच्या तापमान व क्षारतेत घनतेत बदल जास्त प्रमाणात। बघा इथं 500 पासून एकदम वक्राकार त्या ठिकाणी झालेला आहे, बघा 500च्या नंतर।
म्हणजे पृष्ठभागापासून इथून सुरुवातीपासून ते पाशापर्यंत असा वक्राकार भाग या ठिकाणी झालेला आहे. चौथा प्रश्न विचारलेला आपल्याला, तापमान, क्षारता आणि घनता या तिन्ही घटकातील सहसंबंध स्पष्ट करा. त्याचं उत्तर आपण देऊ शकतो. 1, तापमान कमी असेल तर घनता वाढते, हे आपल्याला लक्षात येतं. दुसरं, क्षारता कमी असेल तर घनता कमी होते. आणि तिसरं सांगू शकतो आपण, मात्र क्षारता कमी असून तापमान कमी असल्यास घनता त्या ठिकाणी वाढते. अशा प्रकारे या प्रश्नांचं उत्तर आपण देऊ शकतो. भौगोलिक स्पष्टीकरण आकृती 6.10 पाहिल्यानंतर त्यातील क्षारता असेल, तापमान असेल, घनता यांचे सरासरी प्रमाण सागर जलाच्या खोली संदर्भात आलेखात त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. आता सागर जलाची घनता ही तापमान व क्षारतेवर अवलंबून असते, हे आपल्याला माहीत आहे. बरोबर. म्हणजे या तिन्ही आलेखाचे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असे लक्षात येते की विशिष्ट खोलीनंतर या तिन्ही घटकामध्ये खोलीनुसार फरक पडलेला नाही. आता सागर पृष्ठापासून 500 मीटरपर्यंत यामध्ये फरक पडला, आपण आकृतीमध्ये पाहिला आता इथं. आणि आलेखाच्या वक्राचा उतार हा भाग तिन्ही घटकातील कमी अधिक असल्याने आपल्याला लक्षात आलं. परंतु 1000 मीटर बरोबर म्हणजे खाली गेल्यानंतर तेवढा काही बदल घडला का या ठिकाणी? तर 1000ची इथं सरळ रेषा आहे, इथं पण थोडा सरळ भाग आला, इथं पण 1000च्या नंतर तेवढा काही फरक आहे का? नाही, बदल तेवढा नाही. परंतु 500 मीटर खोलीपर्यंतच्या सागर जलाचा पृष्ठीय सागर जल असे आपण त्याला म्हणता येईल. म्हणजे या जलावर वारे, सूर्यप्रकाश याचा परिणाम दिसून येतो. म्हणजेच पृष्ठीय जलाच्या हालचालीचा सागरी प्रवाहाच्या स्वरूपात पाहायला त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. आता जास्त खोलीवर काय होतं? वारे, सूर्यप्रकाश, सागर जलाचे प्रवाह याचा परिणाम होतो का? नाही. आता खूप वाऱ्याचा परिणाम सागर जलाच्या एकदम खोलवर होतो का? नाही, वरच्या भागाला होतो. त्यामुळे सागर जलाच्या तिन्ही घटकामध्ये 1000 मीटर खोलीनंतर कसलाही फरक पडलेला नाही. तापमान असो, वारे असो, सूर्यप्रकाश असो, कसलाही फरक पडलेला दिसून या आकृतीमध्ये आपल्याला दिसून येत नाही 1000च्या खाली. म्हणजेच सागरी प्रवाहाची निर्मिती ही सागरी पाण्याच्या गुणधर्मातील भिन्नतेमुळे होत असते. सागरी प्रवाह हे काय? जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून कार्य करतात. त्यामुळे सागरी प्रवाहामुळे तापमानाचे नियंत्रण होत असते. प्रादेशिक हवामानावरही सागरी प्रवाहाचा परिणाम होत असतो. तर अशा प्रकारे या आलेखाचा विचार केल्यानंतर 1000च्या नंतर आपल्याला तेवढा काही सागराच्या खोलीमध्ये, घनतेमध्ये असेल किंवा सागराच्या सूर्यप्रकाशाचा प्रभाव असेल, वाऱ्याचा असेल किंवा सागरी जलाच्या प्रवाहाचा परिणाम आपल्याला दिसून येत नाही. अशा प्रकारे याचं आपल्याला उत्तर त्या ठिकाणी देता येतं. धन्यवाद.